पत्ता करतो गुल हो. करणं हे त्या कुटुंबाने ज्यांनी 25 वर्ष काम केलं त्या ठाकरे कुटुंबाने टाळलं. ते काम मुंबईकरांची सेवा करण्याची जबाबदारी आई आम्हाला दे. तुझ्या आशीर्वादाने मुंबईकरांना A1 अशा पद्धतीची मुंबई आणि व्यवस्था उभा करण्याचं पुण्य हे तुझ्या आशीर्वादाने आम्ही करू, ही भावना आमची नक्की. 100% बालाजी तांदळे उर्फ महाराज का काहीतरी त्याला माहिती नाही. कोणते महाराज आहेत काय माहिती. बाला तात्या हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा मावस भाऊ असावा. हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार. की माझी गाडी जी आहे ती तपासासाठी पोलिसांनीच घेतलेली होती, त्याचा रेकॉर्ड देखील त्यांनी दाखवलेला आहे, तो समोर येतो आता. 100% काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी. 7 मागण्या 9 एकूण मागण्या, त्यातल्या 2 मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे. एक म्हणजे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी. दुसरी जी आहे ते फास्ट ट्रॅकवरती. तर मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्या बाबतीत सांगितलं आहे फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे. आणि चार्जशीट आता म्हणतायत, परंतु माझ्या मते 70% SIT गेलेले आहे. अजून 30%. फक्त त्या 30%मध्ये मसाजोगकरांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारची आमची विनंती. आम्ही लहानपणापासूनच दरवर्षी आमच्या इथे येतो. आमच्या कोकणामध्ये या जत्रेंचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि या जत्रेंमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो. त्याच्यामुळे मुंबईचे आमचे सगळे नातेवाईक आमच्या गावाकडे येतात आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण त्या गावामध्ये पाहायला मिळतं. अंगणेवाडीची जत्रा ही एक वेगळी आणि एक वेगळं महत्त्व असलेली आमची ही जत्रा आहे. वर्षानुवर्ष इथे भाविक मुंबईकडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्हीही सालाबादप्रमाणे न चुकता आईचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे आणि नतमस्तक झालेलो आहे. काय कारण करतात, काय कारण? आईने जेव्हा जेव्हा काय मागितलेलं आहे भरघोस दिलेला आहे, भरभरून दिलेला आहे. आणि 2024 वर्ष हा भराडी देवीने आम्हा राणे कुटुंबीय असो, आमचा भारतीय जनता पक्ष असो, आम्हाला सगळ्यांना भरभरून दिलेला आहे. आज आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करणारे सगळेचे सगळे सत्तेमध्ये आहेत आणि तोच आईचा खरा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या सगळ्या लोकांना आईने घरी बसवलं आहे आणि म्हणून आईचा आभार मानण्यासाठी आज ह्या वर्षी मी आलेलो आहे. संगमेश्वरच्या ज्या कसबामध्ये संभाजी महाराजांचं पकडलं महाराज, त्या ठिकाणचं स्मारक गेल्या 40 वर्षापासून रखडलेलं आहे. ते स्मारक पूर्ण होण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न आपण? त्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी तिकडे आम्ही ही सगळी माहिती पोचवलेली आहे. आमचे माजी आमदार प्रमोद जठारजी ह्या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत. आमचा प्रयत्न आहे की ह्या वर्षी तो पूर्ण जागेचं जे महत्त्व आहे त्याचं परत त्या सगळ्या गोष्टी राज्य सरकार म्हणून आम्ही जेवढं जास्त त्या जागेसाठी करू शकतो ते आमच्यासाठी फार भावनिक जागा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून आम्ही आमची कारवाई किंवा त्या बाबतीमध्ये हालचाली सुरू करणार आहेत. फक्त शब्दापलीकडे तुम्हाला कृतीतून दिसेल. हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट पाहण्याकरता माझी नाथ धर्मवीरा हिच्या शिवजयंतीच्या वाढदिवसाच्या निमित्ताच्या अनुषंगाने आज 500 तिकीट आम्ही या ठिकाणी बुक केले. संभाजी राजांचा जाज्वल्य इतिहास मी 1999 पासून छावा संघटनेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायचो. तर लोकांना संभाजी महाराज अतिशय वाईटदृष्ट्या त्यांच्यासमोर मांडले गेले होते. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास बसत नव्हता. पण एक छत्रपती शिवरायांचा पुत्र संभाजी महाराज हा किती शूरवीर होता, किती वडिलांचा आज्ञाधारक होता, एक पत्नी व्रत धारण केला राजा होता, एका वेळेस लाखो शक्तीशी लढण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. अशा संभाजीरायांचा इतिहास हा काही लोकांनी दाबून टाकला होता. पण या छावाच्या रूपाने आता अख्ख्या जगाला संभाजी महाराज कळले. सिरियलच्या माध्यमातून काही काळ कळले, पण सिरियलमध्ये पूर्ण दाखवण्याचं धाडस कोणी केलं नाही. पण या चित्रपटामध्ये डायरेक्टरने
जे काही हिंमत या ठिकाणी केली मी त्याचंही अभिनंदन करेल आणि पुन्हा आवाहन करेल महाराष्ट्र जनतेला की त्यांनी छावा चित्रपट पाहावा. या चित्रपट हा चित्रपट फक्त कादंबरीवर आहे, याला कुठला ऐतिहासिक आधार नाही असं वाद निर्माण होते. काय सांगा? ते हरामाची औलाद असतील जे असं म्हणतील की याला इतिहास नाहीये, जे मुसलमानची औलाद असतील, औरंगजेबाची औलाद असतील की ज्यांना खरा इतिहास माहित नाही. याच्यामध्ये गणोजी शिर्केंचं ते पात्र दाखवलेलं आहे, तर ते त्यांच्यावर त्यांच्या वंशजांनी हे केलेलं आहे की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून. इतिहासामध्ये गणोजी शिर्के या पाठमुळे संभाजी महाराज पकडले गेले, याच्यात दुमत नाही. सगळे साक्षी पुरावे त्याच्या सांगतात. त्याच्यामुळे गणोजी शिर्के हा विलन होता आणि त्याच्यामुळे दुसरा छत्रपती मारला गेला, हे त्रिवार सत्य आहे. देवीला साखर नाही घातलं, देवीचे आभार मानायला आलेलो आहे. मी या जिल्ह्याचाच आहे, पण मी पहिला लोकप्रतिनिधी मालवण कणकवली या भागाचा झालो तो देवीच्या आशीर्वादाने. त्यापासून ते आत्तापर्यंत जे यश मिळतं आहे आपल्याला ती देवीची कृपा आहे. मी काय, नितेश काय, निलेश काय, हे आम्ही राणे कुटुंबीय यशस्वी होतो आहे त्यामागे बराडी देवीचे आशीर्वाद असल्यामुळेच आहे, अशी माझी भावना आहे. देवीने मागण्यासारखं, साकडं घालण्यासारखं काही ठेवलेलं नाही. FRPच्या तुकडे याचिका प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये सकाळी 10:30 पासून 3 वाजेपर्यंत प्रदीर्घ अशी सुनावणी झाली. यामध्ये राज्याचे महाअभियोक्ता श्री सराफ, त्याचबरोबर राज्य साखर संघाचे वकील अंतरकर, त्याचबरोबर सतीश बोरुलकर, श्री शेख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वकील ॲडव्होकेट योगेश पांडे यांचं सगळ्यांचंच आर्ग्युमेंट झालं. आणि या दरम्यान राज्य साखर संघाचे जे वकील आहेत अंतरकर यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 2022 साली मला पूर्ण FRP मी ज्या कारखान्याला ऊस घातला आहे त्या कारखान्याने दिलेली आहे. त्यावेळी माझ्या वतीनं योगेश पांडे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की हा माणूस इथंपर्यंत पोचला त्यालाही 3 वर्षे लागली, जो माणूस 10 वर्षे संसदेमध्ये खासदार होता. मग सामान्य माणसाला न्याय कसं मिळणार? राज्य साखर संघाच्या वकिलांना राजू शेट्टींना पूर्ण FRP मिळालेली दिसते, पण आज ह्या क्षणाला राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,500 कोटी रुपयाची FRP मिळालेली नाही आहे, थकीत आहे. याचं काय? याच्याबद्दल कोण बोलणार? आणि आजच सकाळी ज्या मुख्यमंत्र्यांनी एक रकमी FRP पूर्ववत करू आणि तुकड्या तुकड्यानं FRP देण्याचा जो शासन निर्णय होता तो मागं घेऊ असा निर्णय घेतलेला होता, ते बैठकीत ठरलेलं होतं. त्या तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एक मुलाखत देऊन मी आजही शेतकऱ्यांना एक रकमी FRP मिळाली पाहिजे या मुद्द्यावर ठाम आहे अशा प्रकारची भूमिका घेतली. असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी FRP मिळाली पाहिजे, विना कपात मिळाली पाहिजे, आणि राज्याचे महाअभियोक्ता ज्यांचा पगार करदात्यांच्या पैशातून भरला जातो ते म्हणतात, ते कारखानदारांची तरफदारी करतात आणि तुकड्या तुकड्यानं FRP देणं कसं व्यवहार्य आहे हे पटवून सांगण्यासाठी गेले 2 आठवडे सातत्यानं न चुकता कोर्टामध्ये हजर राहतात. राज्य साखर संघाचे जे वकील आहेत अंतरकर, त्यांना मला मिळालेली FRP दिसते, पण त्यांनी हे लक्षात ठेवावं, अंतरकर साहेब, तुम्हाला जे काही 40-50 लाख रुपये राज्य साखर संघानं फी दिलेली आहे, ती फी देण्यासाठी राज्य साखर संघ आमच्या ऊसातून टनाला 1 रुपया गोळा करतं आणि माझा वर्षाला 300 टन ऊस जातो. म्हणजे तुमच्या पगारामध्ये माझे सुद्धा 300 रुपये आहे, ते विसरू नका. तुम्ही कुणाची तरफदारी करताय? चमचेगिरी करायची असेल तर शेतकऱ्यांची बाजू घ्या,
कारखानदारांची चमचेगिरी करू नका असं कोर्टाच्या बाहेर आल्यावर त्या वकिलांना मी ठणकावून सांगितलं. मी आज अमरावती जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या प्रवासामध्ये आहे आणि खास करून माननीय अमितभाई हे महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रमानिमित्त आणि महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे या राज्यामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या पुढाकाराने 20 लाख घरं मंजूर झाले आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्राचा ग्रामविकास विभाग आज महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये 20 लाख घराचं आवंटन होणार आहे माननीय अमितभाईच्या हस्ते. माननीय अमितभाई यांनी याकरता विशेष पुढाकार घेतला आहे आणि आज महाराष्ट्रातला ऐतिहासिक 20 लाख घराचं वाटप एकाच दिवशी होणे हा ऐतिहासिक दिवस आजचा आहे. सर्व ग्रामपंचायतमध्ये आज लाभार्थ्यांना चेक वाटप होणार आहे. 28,000 ग्रामपंचायतमध्ये आज कार्यक्रम आहे आणि अमितभाईच्या हस्ते आज महाराष्ट्रामध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. आम्ही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये असणार आहोत आणि सर्व आमचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर असणार आहे. राहिला प्रश्न पालकमंत्र्याचा, तो प्रश्न माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा मिळून सोडवणार आहे. माननीय अमितभाईचा दौरा हा शासकीय दौरा आहे आणि यातनं महाराष्ट्राला आज 20 लाख घरं मिळत आहेत. अशा भेटी होतच राहतात कारण राजसाहेबाचे सर्वचे संबंध आहे. माझेही खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळं राजसाहेबाशी कोणी भेटलं यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही. राजसाहेब हे सर्वांचेच मित्र आहेत त्यामुळे त्यांना भेटत राहतात. सर, अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झालेले आहेत. कोकाटे असतील मंत्री किंवा मग धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची त्यांनी आता मागणी केली. कोणी? अण्णा हजारे. माननीय अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे माननीय देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील. सर, अनेकदा चर्चा येते की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहे, परंतु काल नागपुरात असताना त्यांनी असं वक्तव्य केलं की एकनाथ शिंदेंना हलक्यात घेऊ नका आणि पुढे जाऊन असंही ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा फेविकॉलसारखा मजबूत जोड आहे, तुटेगा नाही. एकनाथ शिंदेजी हे अत्यंत प्रगल्भ आणि महाराष्ट्रामधल्या युतीमधल्या महत्त्वाचे घटक आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रचंड चांगलं काम महाराष्ट्रात केलं आहे आणि आताही उपमुख्यमंत्री म्हणून आणि महत्त्वाचे मंत्रालय त्यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे हे महायुतीला मजबूत करण्याकरता काम करतात त्यामुळे त्यांचा विधानाचा अर्थ वेगळा काढू नये. खरं तर विरोधकाला नामोहरण करण्याचं काम एकनाथ शिंदेजी नेहमी केलं आहे. हिंदुत्वाच्या विचाराचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करतात आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदेजी करत आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भाजप सेना युती अधिक मजबूत झाली आहे. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी ही आमची भाजप सेना युती जी आहे हे पुढच्या काळात अजून मजबूत होईल आणि आता तर अजित पवारजी आमच्यासोबत आहे त्यामुळं एक चांगलं महायुती आमच्यासोबत आहे. प्रचंड बहुमत आहे. आत्ता हे राजकारण नको आहे. लोकांना जे आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प दिला होता की आम्ही सत्तेमध्ये आल्यावर महाराष्ट्राच्या जनतेकरता हा अजेंडा पूर्ण करू, म्हणजे जो काही आम्ही जाहीरनामा, संकल्पनामा, विकासनामा दिला होता जनतेला त्यावर काम करण्याची आज खरी गरज आहे. दिवसभर राजकारण, यांनी हे म्हटलं त्यांनी ते म्हटलं, तो इथं गेला तो तिकडे गेला, याच्यापेक्षा आमच्या पूर्ण अजेंडा आहे माननीय देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार पारदर्शी चालवणे, गतिमान सरकार चालवणे, जनतेला दिलेले आश्वासनं पूर्ण करणे याकरता आमचा कल आहे. आता आम्हाला फार राजकारणात पडायचं नाही आहे आणि पार्टीबाईच्या राजकारणातही पडायचं नाही आहे, गटबाईच्या राजकारणातही पडायचं नाही आहे. आम्हाला समाजाच्या शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे. हा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा याकरता काम करायचं आहे. पत्ता करतो गुल हो